त्याच्या लॅपटॉपमध्ये VMware वर्कस्टेशन जर असं बघा तिथं ते बघा, याला VMware वर्कस्टेशन, इथं डबल क्लिक करा, VMware वर्कस्टेशन प्रो चालू होईल. त्याच्या लॅपटॉपमध्ये चालू झालं असतं आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये फक्त माय कम्प्युटर आलं असतं, बस एवढं झालं असतं, एकदम ब्लँक असतं. आता माझ्याकडे कसं माहिती का, माझ्याकडे ऑलरेडी बघा एवढं व्हर्च्युअल मशीन बनलेलं आहे, 1 2 3 4 5 6 या व्हर्च्युअल मशीन माझ्याकडे बनलेले आहेत, कारण माझं दररोजचं काम आहे. आता तुम्ही आज धरून चाला, इथं काहीच बनलेलं नाही, असं तुम्ही गृहीत धरा ना, त्याला काय. ओके, आता तुम्हाला काय करायचं, एक नवीन व्हर्च्युअल मशीन बनवायची, बरोबर आहे की नाही. आपल्याला एक नवीन व्हर्च्युअल मशीन, बाकीचे पहिले जे आहेत त्यांना सोडून द्यायला पाहिजे. फाईल मेनूमध्ये जा, बघा इथं ऑप्शन आहे न्यू व्हर्च्युअल मशीन. बघा ध्यानात ठेवा, टिपिकल हा रेकमेंडेड ऑप्शन आहे, पण जे साधारण लोक असतात का, साधारण म्हणजे आपण म्हणतो ज्यांना जास्त नॉलेज नसतं का, ते ऑप्शन घेतात टिपिकल. जे ॲडव्हान्स लोक असतात ते ऑप्शन घेतात. आपण कोण आहे, आपण ॲडव्हान्स लोक आहेत, तर आपण कोणता ऑप्शन घ्यायचा, कस्टम. नेक्स्ट, मग त्याचं म्हणणं आहे की हार्डवेअर कम्पॅटिबिलिटी काय असेल. बघा, कम्पॅटिबिलिटीचा प्रश्न येतो, त्या ठिकाणी फरक काय पडतो मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे सध्या जे आपण टाकलेलं आहे ते VMware वर्कस्टेशन 16 Pro आहे. मग जर VMware वर्कस्टेशन 16 Pro जर आपण आहे आपल्याकडे, याचा अर्थ असा होतो की याला 128 GB मेमरीचा सपोर्ट आहे, त्याचबरोबर 32 प्रोसेसरचा सपोर्ट आहे याला, त्याचबरोबर 10 लॅन कार्डचा सपोर्ट आहे, 8 TB ऑफ डिस्क स्पेस, किती 8 TB म्हणजे 8000 GB स्टोरेजचा सपोर्ट आहे आणि 8 GB ग्राफिक्स कार्डचा सपोर्ट. पण आता तुम्ही बघा, हे जर वर्षन तुम्ही जर जुनं घेतलं ना, 5.0 किंवा 6.0, हे 5.0 म्हणजे खूप जुनं आहे, पण त्याच्याबरोबर हार्डवेअर सपोर्ट बघा किती, फक्त 3.5 GB रॅम सपोर्ट करते. बघा याला पुढे 3.5 GB आहे आणि 16 व्हर्जन आहे, त्याला डायरेक्ट 128 GB. म्हणजे तुम्ही एखादी व्हर्च्युअल मशीन जर बनवली 5.0च्या कम्पॅटिबिलिटीमध्ये, तर त्याला तुम्ही 3.5 GB वरती रॅम देऊ शकत नाही. 2 प्रोसेसर फक्त जास्तीत जास्त सपोर्ट करतो, तिथे किती सपोर्ट करत होता, 32. तर आता आपल्याला एवढं जुनं पुराणाची जायची गरज नाही. 16 जे आपलं आहे लेटेस्ट, दॅट्स बेस्ट. नेक्स्ट, गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम जे तुम्हाला टाकायची आहे, त्याच्यासाठी इन्स्टॉलेशन मीडिया कुठे आहे. तुम्ही म्हणशाल की तुमच्याकडे जर CD DVD, आता CD DVDचा कन्सेप्ट राहिलेला नाही. हे बघा त्या काळामध्ये CD DVD येतात, DVD ड्राईव्ह बघा, आता DVD ड्राईव्ह येत नाही कम्प्युटरला, त्याच्यामुळे आपण पेन ड्राईव्ह इन्स्टॉलेशन केलं, इथं DVD ड्राईव्ह नव्हतं, बरोबर आहे की. तर या ठिकाणी आय विल इन्स्टॉल, आता इथं काय करायचं, काही सिलेक्ट करू नका, आय विल इन्स्टॉल द ऑपरेटिंग सिस्टीम लेटर. मी ऑपरेटिंग सिस्टीम नंतर इन्स्टॉल करेल. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला टाकायची, गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम कोणती टाकायची. बघा, मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या एवढ्या ऑपरेटिंग सिस्टीम याच्यामध्ये सपोर्ट, बघा असं काही नाही तुमची याच्यामध्ये त्याचं सपोर्ट नाही, ती चालतं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण एवढ्या त्यांनी दिलेल्या विचार करा, विंडोज विस्टा आहे, विंडोज 7 आहे, विंडोज 2003 एंटरप्राइज एडिशन आहे, सर्व 2000 सर्व्हर आहे, 98 आहे, मिलेनियम आहे, बघा किती जुने ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये काय घेणार आहे, एक काम करू, आपण विंडोज 10 बघा, आता 10 टाकू शकतो आपण, 10 त्या दिवशी टाकले आपण इथं, बरोबर आहे की नाही. तर आपण इथं 11 तर ठीक आहे, 10 आणि 11 सारखीच आहे, आपण विंडोज 8 पण टाकू, कोण टाकू, विंडोज 8.1 बघा, 8.64 बिट. नेक्स्ट, एवढंच नाही, याच्यामध्ये तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम पण आहे. बघा, तुम्हाला मी एक फॅक्ट सांगू का, या VMware वर्कस्टेशनचा फायदा काय तुम्हाला, एकाच कम्प्युटरवरती, एकाच फिजिकल मशीनवरती तुम्ही एकापेक्षा जास्त ऑपरेटिंग सिस्टीम चालू शकता, त्या पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर. आता मला इथे लिनक्स चालवायची, तुम्ही लिनक्स चालू शकता, विंडोज चालवायची, विंडोज चालू शकतो, विंडोज लिनक्स. त्यानंतर बघा, तुम्ही विचार करा, तुम्हाला ॲपल मॅकओएस माहिती का. आता विचार करा, एखाद्याला ॲपलचं स्टडी करायचं, पण ॲपल मॅकबुक म्हणजे समजा 1 लाख 1.5 लाखाचं मॅकबुक घ्यायला, याच्यामध्ये याच्याकडे पैसे नाही येऊ, मग तो आपल्या विंडोजमध्ये VMware वर्कस्टेशनमध्ये ॲपल मॅकओएस टाकू शकतो. याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ना लिनक्स, तसं ऑर्डरमध्ये गेलो ना, तुम्ही याच्यामध्ये मॅकओएस सुद्धा घेऊ शकतो, त्याच्यात दिलेली नाही आहे, पण बघा बाकी खूप सारे ऑपरेटिंग सिस्टीम याच्यामध्ये आहे. लिनक्स जर बघितलं ना तुम्ही, अरे एवढ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स याच्यामध्ये. बघा, उबंटू लिनक्स, सुसे लिनक्स, रेड हॅट लिनक्स, त्याच्यानंतर कॅल्डेरा लिनक्स, डेबियन लिनक्स, टर्बो लिनक्स, आमका लिनक्स, तमका लिनक्स, ओरॅकल लिनक्स, समजलं तुम्हाला, हे सगळ्या लिनक्स हवे, डेबियन, सेंटोएस, एशियानुक्स, ऐक ना, बरोबर मी सगळ्या लिनक्स. जगभरामध्ये 50 पेक्षा जास्त कंपनीज लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवतात, मोर दॅन 50.
मॅक याच्यात दिलेलं नाहीये, पण टाकू शकता तुम्ही. मी टाकतो ना, मला सगळे टाकून देऊ ना, शिकू तुम्हाला टाकू. हे बघा, तुम्ही 3 डेट्स मी पाहिला 3 डेट्स, त्याच्यामध्ये काय म्हणायचे, आलीच वेल ती फक्त म्हणायची पीजी आहे, तू इझी बस. हा फक्त मला काय म्हणायचं, पीजी आहे तो सब इझी आहे, बस सगळे दुःख दर्द एकदम बरून जात. अरे भाऊ अरे ते आपल्या मित्रांनी दिले आपल्याला गुड्डूना, गुड्डू काल बर्थडे दिवशी आलता केक घेऊन राहिले कॉलेजला. कोण संध्याकाळी प्रभार 11 वेळा येतात. आपला सगळ्यात भारी मित्र जातो गुड्डू तन्मय पवार. हा बरोबर. नाव तन्मय, दुसरं पण नाही गुड्डू. हा मग बस आपल्याला मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि विंडोज घ्यायचा आपल्याला 8.x 8.1. हे बघा, इथं तुम्ही काही घ्या ना, आतमध्ये दुसरं काही टाका, त्याला काय फरक पडणार नाही. हो, तुम्ही इथे विंडोज 8 घ्या ना, आतमध्ये विंडोज 10 टाका. हा बिलकुल चालतं. फक्त तुम्ही असा मी इथे विंडोज 10च का नाही घेतलं तुम्ही? अहो इथं आपण विंडोज 8 काय घेतलेलं आहे, इथे घेण्याचा फायदा काय आहे की त्याला ते काय करतं, तुम्ही जर इथे विंडोज 8.1 घेतलं ना, ते विंडोज 8.1 ला जेवढं हार्डवेअर लागतं तेवढं तुम्हाला ते रिकमेंड करतात. रिकमेंडेड समजलं का तुम्हाला? आता बघा, मी जरी ते विंडोज 8.1 घेतला, तुम्ही समजा विचार करा, मी जरी विंडोज 98 घेतलं बरं, विंडोज 90 पुढे जर गेलो, नेक्स्ट वरती क्लिक केलं, मग ते म्हणतं 98 ला एक प्रोसेसर आणि एक कोर भरपूर झाली. हा रॅम ते तर त्याला 256 MB रॅम तर खूप झाली. हा 256 MB 98 ला किती रॅम लागते? 256 म्हणजे तो आईश करेल त्याच्यामध्ये, बरोबर. म्हणजे 256 मध्ये काय पाहिजे त्याला? अहो ज्यावेळेस विंडोज 98 ऑपरेटिंग सिस्टीम होती का, त्या काही लोकांच्या कम्प्युटरमध्ये किती रॅम असायची माहिती का? 64 MB, नाही हा 32 MB, 64 MB आणि 128 MB. म्हणजे एक ॲव्हरेज मध्ये लोकांच्या लॅपटॉप कम्प्युटरमध्ये 64 MB रॅम राहायची, MB बरं का. आणि 128 MB रॅम मला म्हणायचं 128 256 डायग्रास करायचं. हा 256 MB रॅम होईल, त्याला असं वाटायचं आपल्याकडे रॅम आहे. आणि आता तुम्ही सांगा 16 GB वाल्याला काय वाटतं? काहीच नाही, बरोबर. तर आपल्याला 98 नाही टाकायची, ते हार्डवेअर रिकमेंडेशन देतं म्हणून ते परवडतं. आपल्याला टाकायचे आहे विंडोज 8.x 64 बिट. मग ध्यानात ठेवा, ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला जर ही व्हर्च्युअल मशीन स्टोअर कुठे करायची, तुम्हाला व्हर्च्युअल मशीन जी असते का, तिचं एक्सटेन्शन एक खुर्चीवर का ती एकावर ठेवून दे उडली ती काल परवा मी त्याच्याकडे जाऊन आणली. एकावर एक ठेव, युनिटी मध्ये असले का मग निवड. चला, आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमला नाव द्यायचं आहे, म्हणजे व्हर्च्युअल मशीनला नाव काय द्यायचं आहे? मी नाव देतो माय न्यू 8.1. मी नाव दिलं माय न्यू 8.1. ओके. आणि स्टोअर कुठे करायची व्हर्च्युअल मशीन? ध्यानात ठेवा, ज्या ठिकाणी आता काय काल 1-2 दिवसापूर्वी काय कोणाला लॅपटॉप घेऊन आलं म्हणजे जागाच नाही, भले व्हर्च्युअल मशीन म्हणून ठेवलं आणि त्या सी वरती जागा किती दिली त्यांना? 30 GB. म्हणलं येडा 30 GB काय बोलतात. आणि टी मध्ये ठेवायची व्हर्च्युअल मशीन. काय करायचं, त्याला ब्राउज करा. टी मध्ये म्हणजे आता आपल्याकडे माझ्याकडे एकच ड्राईव्ह, दुसरा ड्राईव्ह नाही, पण मी सी मध्येच ठेवणार आहे. पण माझं एक कस्टम फोल्डर बनवलेलं बघा मी. आय हॅव क्रिएटेड माय ओन फोल्डर. दिस PC मध्ये जा, सी ड्राईव्ह, आणि सी ड्राईव्ह मध्ये बघा मी एक फोल्डर बनवलेलं आहे, माय VMs नावाचं फोल्डर बघा आहे का. तुम्हाला जर असं वाटतं तुम्हाला तुमच्या राईट न्यू फोल्डर बनवतात, माय VMs मध्ये एक नवीन फोल्डर बनवतो आणि त्या फोल्डरला मी नाव देतो. म्हणजे आता आपल्याला जी व्हर्च्युअल मशीन आपण बनवलेली, काय नाव बनवतो मी? माय न्यू 8.1. बस या फोल्डरमध्ये ती व्हर्च्युअल मशीन, व्हर्च्युअल मशीनचं नाव आहे माय न्यू 8.1
आणि त्याच्या व्हर्च्युअल मशीन मी ज्या फोल्डरमध्ये ठेवणार त्या फोल्डरचं पण नाव काय ठेवलं, माय न्यू एट बनवलं. सी ड्राईव्ह मध्ये माय व्हीएम्स नावाच्या फोल्डरमध्ये मी ते फोल्डर बनवलं. नेक्स्ट, फॉर्मवेअर कोणता घ्यायचा? बघा फॉर्मवेअर मध्ये दोन टाईप आहे, बायस आहे आणि दुसरा युएफआय. युएफआय हा लेटेस्ट टाईपचा बायस आहे, आपण बायसच घेणार आहे. पण युएफआय जर घेतलं तुम्हाला सिक्युअर बूटचा ऑप्शन आहे, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमला तुम्ही सिक्युअर बूट सुद्धा करू शकता. तुम्हाला एवढं समजणार नाही, फक्त बायसच घ्या. काय करा, बायस. किती प्रोसेसर आणि बघा आता विचार करा, माझ्याकडे जो प्रोसेसर आहे याच्यामध्ये 12 कोर. किती कोर आहे? 12. मग 12 कोरचा जर तुमच्याकडे प्रोसेसर आहे तर त्या म्हणजे एक प्रोसेसर फिजिकल एक आहे पण आतमध्ये त्याच्या 12 कोर आहे. मग या 12 कोरच्या प्रोसेसर मधल्या किती कोर तुम्हाला द्यायचे? आपण 2 देऊ टाकू, खूप झालं. मेमरी किती द्यायची याला? रॅम बघा त्यानं स्वतःहून रिकमेंडेड 2 GB घेतली. तुम्हाला जरा असं वाटतं का आपलं बहुत आहे आपली पास, 4 GB द्या, 8 GB द्या. पण मी तर म्हणतो 2 GB मोर दॅन सफिशियंट आहे. विंडोज 8.1 आहे, 2 GB मध्ये एकदम मस्त आरामशीर चालतो. बरोबर, 2 GB. नेक्स्ट, नेटवर्क कोणता घ्यायचा? नेटवर्किंगचा मोड कोणता राहील? कोणत्या टाईपचा नेटवर्क राहील तुमचं? तर नेटवर्क मध्ये आपण इथे घ्या ब्रिज मोड. बघा अजून तुम्ही पहिल्याच मॉड्यूलमध्ये शिकताय हार्डवेअरचं, अजून हार्डवेअर चालू नाही झालं तुमचं, जस्ट बेसिक वॉइस चालू आहे तुमचं, आहे. त्यामुळे तुम्हाला नेटवर्किंग हा पार्ट करणार नाही. नेटवर्किंग मध्ये याच्यामध्ये तरी पण तुम्हाला एक वर सांगतो मी, ब्रिज मोड नेटवर्किंग घेणं म्हणजे काय, या फिजिकल मशीनचाच आयपी ऍड्रेस वापरणार तो नेटवर्किंग वापरणार. आणि नॅट जर घेतलं नाही, सॉरी, नॅट मोड जर घेतलं तर या फिजिकल मशीनचाच आयपी ऍड्रेस शेअर करेल ते व्हर्च्युअल मशीन. म्हणजे व्हर्च्युअल मशीन जे आहे का ते या फिजिकल मशीनचा आयपी ऍड्रेस शेअर करून इंटरनेट वगैरे ऍक्सेस केली किंवा बाहेर कनेक्ट केली. आणि ब्रिज मोड जर घेतलं तर तुमच्या फिजिकल मशीन आणि व्हर्च्युअल मशीन यांचे वेगवेगळे आयपी ऍड्रेस असतात. हा वेगवेगळा आहे. तर आपण आहे ना ब्रिज मोडच घेणार आहे. होस्ट ओनली जर घेतलं तर मग या होस्टच्या बाहेर ते तुमचं आतमध्ये व्हर्च्युअल मशीन बाहेरच्या जगाला कनेक्ट होणार नाही. आपण ब्रिज मोड घेऊ. नेक्स्ट, ओके, डिस्क कंट्रोलर कोणता घ्यायचा? आयओ कंट्रोलर. तर बघा LSI लॉजिक सास. तुम्हाला सांगतो आजच्या डेटमध्ये लेटेस्ट टाईपची जी हार्ड डिस्क आहे तिचं नाव आहे सास, सिरियल अटॅच स्कजी. सर्व्हर कम्प्युटर जे असतात का त्यांना असे स्कजी हार्ड डिस्क लावले. तर आपण लेटेस्ट वाली LSI लॉजिक सास घेऊ. अहो VMware वर्कस्टेशनचा हाच फायदा आहे, जे आपल्याकडे नाही ना ते सुद्धा त्याच्यामध्ये घेतात आपल्याला. आता तुम्ही सांगा आपल्याकडे स्कजी हार्ड डिस्क आहे का? स्कजी म्हणजे सर्व्हर कम्प्युटरला ते हार्ड डिस्क, पण तरी VMware वर्कस्टेशन मध्ये आपण स्कजी घेऊ शकतो. हा, तर आपण स्कजी घेऊ. NVMe नको, स्कजीच घ्या. आपल्या कम्प्युटरला फिजिकल कम्प्युटरला NVMe मला तुम्हाला याला NVMe, पण आपण स्कजीच घेणार. क्रिएट अ न्यू व्हर्च्युअल डिस्क. एक नवीन व्हर्च्युअल हार्ड डिस्क इथं बनवा, नवीन बनवा. एक्झिस्टिंग वापरायला आपल्याकडे एक्झिस्टिंग नाही. किती स्पेस द्यायची याला? व्हर्च्युअल डिस्कला किती स्पेस द्यायची? मी म्हणतो याला द्यायची आपल्याला व्हर्च्युअल हार्ड डिस्क किती GB बनवायची? तर आपण 100 GB ची व्हर्च्युअल हार्ड डिस्क बनवू. किती? एका इथे GB मध्ये द्यायचे ना, जाऊन ध्यानात ठेवा. तुम्ही दिशाला 1000, तुम्ही माझ्या 1000 MB चा 1 GB होतो. असं नाही, आपल्याला इथं GB मध्ये देणार नाही, तर दाखवतो ते कशामध्ये द्यायचं. आता काल परवा आपण इन्स्टॉलेशन केलं तिथे MB मध्ये द्यायचं आपल्याला, म्हणून आपण तिथं काय केलं 100,000 MB टाईप केलं 100 GB साठी. असं आता डायरेक्ट 100 द्यायचे, कारण की GB मध्ये साईज द्यायची. ध्यानात ठेवा 100 GB द्या, पण इथं खाली इथं क्लिक करू नका, कारण इथं जर क्लिक केलं तुम्ही अलोकेट ऑल दी स्पेस नाव, तुम्ही सांगा तुमच्या फिजिकल कम्प्युटरवरती किती स्पेस खाली पाहावं. हे तुमची फिजिकल हार्ड डिस्क आहे, किती जा खाली इथं 110 GB फ्री आहे 475 मध्ये. मग तुम्ही सांगा याला जर डायरेक्ट जर 100 GB जर दिली आणि इथं जर क्लिक जर केलं तर आता सगळी 100 GB घेऊन टाकेल. म्हणजे तुमच्या फिजिकल हार्ड डिस्क वरती फक्त 10 GB खाली राहील. आपण त्याच्यामध्ये काही करू शकतो का? काहीच नाही. त्यामुळे हे पूर्ण स्पेस आता अलोकेट करायची नाही. 100 GB, डोंट अलोकेट ऑल दी स्पेस नाव. स्टोअर द व्हर्च्युअल डिस्क ॲज अ सिंगल फाईल. ही जी व्हर्च्युअल डिस्क आहे का ही एकाच फाईलमध्ये स्टोअर करा. याच्या मल्टिपल फाईल जर बनवल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो, परफॉर्मन्स कमी होतो व्हर्च्युअल मशीन. त्यामुळे एकच. मग ते म्हणतो व्हर्च्युअल डिस्कची फाईल आहे ती फाईलचं नाव राहील .vmdk, म्हणजे एक्सटेन्शन राहील माय न्यू 8.1.vmdk. कसं राहतं VMware मध्ये वर्कस्टेशन मध्ये व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन राहतं .vmx आणि व्हर्च्युअल हार्ड डिस्कचं एक्सटेन्शन राहतं .vmdk. तर हे व्हर्च्युअल हार्ड डिस्कचं तिचं एक्सटेन्शन आहे .vmdk. जस्ट फिनिश इट. बस बनले बघा व्हर्च्युअल मशीन. आली बघा माय न्यू 8. जसं माझ्या वरच्या बाकीची व्हर्च्युअल मशीन आहे का तशी खाली बघा माय न्यू 8 पण होईल.
मग तुम्ही जर आता वॉशिंग मशीन जर पॉवर ऑन केली बघा, आय एम जस्ट गोइंग टू पॉवर ऑन इट. पॉवर ऑन चालू करतो, चालू कर. बघा पंखे चालू झालाय का? तिथं बघा ती सर्च करते, म्हणजे त्याला बुटिंग डिव्हाइस नाही मिळालं. आपण त्या दिवशी नाही का आपण याला पेन ड्राईव्ह लावला, पेन ड्राईव्ह फर्स्ट डिव्हाइस केला, लगेच पेन ड्राईव्ह चालू झालं की नाही ते. आता पण याला फर्स्ट डिव्हाइस केलंच नाही आपण काही. हार्ड डिस्क ब्लँक आहे, 100 GB आपण डिस्क लावली ती ब्लँक आहे. पेन ड्राईव्ह लावला का आपण त्याला, मग त्याने चालू कसं व्हावं? आता बुटिंग लागेल ना त्याला. ते एक तर पेन ड्राईव्ह लावा, नाही पेन ड्राईव्ह लावायची गरज नाही. आपल्याकडे डायरेक्ट बघा आयसो फाईल यायची. हे बघा तुम्ही एक काम करा, या माय कम्प्युटरमध्ये जर गेलं तुम्ही सी ड्राईव्हमध्ये, सी ड्राईव्हमध्ये बघा इथं आयसो नावाचं फोल्डर आहे. हे या आयसो फोल्डरमध्ये बघा विंडोज 8.1 आयसो आहे का? या आयसो डायरेक्ट अटॅच करा. कशी करायची बघा अटॅच. व्हीएम मध्ये जा, व्हीएम मध्ये रिमूव्हल डिव्हाइस, व्हीएम मध्ये जा, व्हीएम मध्ये रिमूव्हल डिव्हाइसेस, त्याच्यामध्ये सीडी डीव्हीडी सेटिंग. आता कसं आहे ते ऑटोमॅटिक आहे, म्हणजे फिजिकल ड्राईव्ह वापरते म्हणतो, पण आपल्याकडे नाही फिजिकल. त्याला म्हणतो यूज आयएस इमेज. कुठं आयएस इमेज ब्राउज करा. सी ड्राईव्हमध्ये आयएसओ नावाचं फोल्डर आहे जेव्हा, या फोल्डरमध्ये जा आणि विंडोज 8.1 ही तिची आयएसओ, आणि या ठिकाणी वरती कनेक्टेड वरती क्लिक करायला विसरायचं नाही, कारण की ती कनेक्ट पण झाली पाहिजे ना. ओके बस. आता फक्त एकदा रिस्टार्ट करायला, हे वरती वगैरे रिस्टार्ट करायला. झालं नाही इन्स्टॉलेशन. आपण आयसो लावली का आता? ते आयसो म्हणजे तुमच्या डीव्हीडीची सॉफ्ट कॉपी ती. आपण तुम्ही सांगा बुटेबल पेन ड्राईव्ह जो बनवला होता तो आयसो मधूनच कॉपी केला ना पहिला आपण ते. बघा आता मोठी स्क्रीन करतो मी. आता इन्स्टॉलेशन चालू आहे बघा, हे बघा स्क्रीन. आणि इन्स्टॉलेशन आता बघा तुम्ही इथून पुढे विंडोज 10 इन्स्टॉलेशन केलं का? बिलकुल तसंच इन्स्टॉलेशन प्रोसिजर पहा. तिथं फक्त लँग्वेज फक्त इंग्लिश होती. आता बघा याच्याकडे लँग्वेज कोणकोणती माहिती का? बघा 1 नंबरला अरेबिक आहे, नंबर 2 ला इंग्लिश आहे, नंबर 3 ला स्पॅनिश आहे, नंबर 4 ला फ्रेंच आहे, आणि नंबर 5 ला इटालियन. तर आपल्याला ना बघा याच्यामध्ये काहीच कळत नाही. इंग्लिश जर सोडलं तर आपण कधी काही वाचलेलं नाही. इंग्लिश लँग्वेज टू इन्स्टॉल, कोणत्या भाषेमध्ये इन्स्टॉल करायचं? इंग्लिश युनायटेड स्टेट्स. टाइम अँड करन्सी कोणता तुमचा? इंग्लिश भारत. तेव्हा इंग्लिश भारत आहे का? इंडिया. बस नेक्स्ट वरती क्लिक करा. हां इन्स्टॉल नाव. जेव्हा उघडी बसायला तयार होतं ना, फटके द्यायला करतात. सकाळी ते कळलं नाही का काय ते कोणत्या गाव? चंदनपुरी. एक चंदनपुरी जाते गावची डोंगराची पायथ्याशी. हा डोंगर आहे का? डोंगराची पायथ्याशी एक टाइप तांडा आहे, तांडा. चंदनपूर तांडा आहे ते. वैजापूरला सगळे तांडे आहेत. तांडा म्हणजे तिथं सगळे बंजारा लोक राहतात है ना. तांडा बंजारा लोकांचा तांडा राहतो. जे पूर्व काळातले बंजारा जे होते का ते आता तसे बंजारा लोक राहिले नाही आता. ते पहिले कसे होते तुम्हाला माहिती ना, असे तुमचे माणसाचे कपडे पाहायला पाहिजे कसे राहते. आता सुटबुटवाले आता आपल्याकडे बंजारा नाही म्हणत त्यांना, ऍक्च्युली बंजारा असेल. बंजारा लोक म्हणजे लई आता आधुनिक लोक झाले बंजारा. पहिले थोडे मागास होते, आता लई पुढे गेले बंजारा. का हो तू काय
काय सर मराठा मराठी कोणतं 96 का 96 के 96 गंध का म्हणले सवय नाही सर नाही आपल्याकडे म्हटलं का तू 96 वाटतं तेव्हा तू गंधाला तो पाय मॅक्सिमम 96 वाल गंध लावतो बरं का नाही ते तसं ते अंधश्रद्धा ऍक्च्युली पाहिजे गेलं तर पण आता गंध लावून मग तुम्ही 96 एक गंध आहे का मग त्याला म्हणलं गंध काढा 96 म्हणे सर गोळी म्हणे बरोबर आमची पैशाने म्हणते ती बाजू काय म्हणे नाही मी गायची की म्हणे आम्ही पण 96 म्हणे आज काय गंधावर काढू राहिले माझा मित्र मला चिडवतो ज्यावेळेस नाही दिसला ना तो तू मुसलमान आहे म्हणतो डायरेक्ट म्हणतो मुसलमान नाही असं नसतं एवढा चिडवतो काय शान गोळी गंधा म्हणजे कुंकू लावते ते कुंकू देते कुंकू बाय लेडीज लावतात आता बाय जनरेशन चेंज झाला तर माणसं लावतात पहिले काय म्हणजे पहिले कुंकू म्हणजे फक्त आपल्या हिंदू धर्मात फक्त बाय म्हणजे बायकाच लावत होते म्हणजे ते पण असं लग्न झालेली स्त्री लग्न न झालेली स्त्री नव्हती मुलगी नव्हती लावत बरोबर आहे की नाही ते टिकली हा कन्सेप्ट काय असं मला माहित नाही पण त्यावेळेसचा कन्सेप्ट हा त्यावेळेस कुंकू लावलं जायचं हा कोण अहो आता म्हातारी त्यांनी तुम्ही कोण कोण हे अति संभ्रांती तरी सुमने ते बाबा वाढले ना आता कोणी ते तुम्हाला म्हणतो म्हातारी पाहिजे तू ना बरं का असं हा एकदम बरं का किती माहिती का एवढं मोठं मी नवीन आलो तिथं सुरुवातीला आलो आणि मग लाईट गेली होती अरे दादा इतकं घाबरलो मी शपथ घाबरलो साधं नाही मात्र पाहिजे ना घाबरसारखी मी या मध्ये होतो मधून जस्ट बाहेर निघालो जसं बाहेर निघालो तसं बाहेर खंबे का याला याच्यावर बाहेर लाईट नव्हती त्यावेळेस लाईट आली जसं खांब्याचा लाईट लागला हो मग तर तिथं उभी समोर जसं लाईट लागला मग माझ समोर पाहिलं बरोबर मग हसली ना होते ना का तू तुम्हाला अरे बाप गेलो ते गंध ते म्हणजे गंध ते कुंकू एवढं मोठं आणि मग ती हसली आणि केस सगळे मोकळे हा एकदम डेंजर पावले असेल तर हसकून घेतो अरे बाप बघा लक्ष द्या आता मतेरी वापस काही दिलं माहित नाही पण वापस आलं नंतर तुम्हाला दाखवतो मतेरी तुम्ही पाय आता काय बरं लक्ष द्या हे बघा विंडोज 8.1 ची एवढी एडिशन आहे ह्याच्यामध्ये किती विंडोज 8. एंटरप्राइज विथ रोलअप 32 बिट x86 म्हणजे 32 बिट विंडोज 8.1 रोलअप विथ 8 हे बघा हा कसा आहे प्रो आहे ही एंटरप्राइज एडिशन आहे वरची ही प्रोफेशनल एडिशन आहे पुन्हा ही एंटरप्राइज ही पुन्हा ही प्रोफेशनल आहे पण फरक काय आहे वरच्या 2 32 बिट आहे आणि खालच्या 2 64 बिट एक 64 म्हणजे 64 बिट तर आपल्याला 64 बिट टाकायची ना तर पण आपल्याला टॉप एंड टाकायची हायर सगळ्यात मोठं एडिशन असतं एंटरप्राइज एडिशन आपल्या ही टाकायची विंडोज 8.1 एंटरप्राइज विथ रोलअप 64 एंटरप्राइज एडिशन सगळ्यात मोठं खालचे जे आहे ना हे जे इथं पण एंटरप्राइज पण एन आहे एन म्हणजे हे ऍक्च्युली रिटेल एडिशन हे नाही वापरायचं आपल्याला आपल्याला कन्झ्युमर एडिशन नेक्स्ट वरती क्लिक करा आणि लायसन्स टर्म्स आहे आता जायची गोष्ट आहे मायक्रोसॉफ्ट एवढी मोठी कंपनी चालवते त्यांचे लायसन्सिंग टर्म्स असतात तुम्हाला माहिती आहे शिकलेली तुम्ही आय ऍक्सेप्ट द लायसन्स टर्म्स तुम्हाला मंजूर आहेत नेक्स्ट काय करायचं तुम्हाला अपग्रेड का कस्टम तुम्हाला ते पण सांगितलेलं मी अपग्रेड करायचा संबंधच येत नाही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम टाकणार आहे आपण अपग्रेड करायला जुनी ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे की नाही तुमच्याकडे तर जुनी नाहीच आपल्याकडं तर आपण अपग्रेड करणार नाही आपण अपग्रेड करणार नाही म्हणजे होणारच नाही अपग्रेड करायला जुनी व्हायचं सापडणार नाही कस्टम घ्या मग ते म्हणतो याच्यामध्ये 100 GB ची डिस्क आहे किती 100 मग तुम्हाला काय करायचं याच्यात पार्टिशन बनवायचे का C-D-E असे काही एकच पार्टिशन बनवायचं डायरेक्ट इन्स्टॉलेशन करायचं 2 जर बनवायचे असेल तर मग तुम्ही न्यू वरती क्लिक करा हा मग आपण एक सी ड्राईव्ह बनवू 60 GB चं 60 GB म्हणजे 60 वरती किती शून्य 3 शून्य
60,000 MB म्हणजे 60 GB. 1 2 3 60,000 MB. 60,000 MB का 60 GB होत नाही, पण 1024 MB चा 1 GB त्या दिवशी शिकवले तुम्हाला. हो. पण अप्लाय करा काहीतरी 57 GB होईल, ते काहीतरी 56 57 57 58 ठीक आहे, 58.3 GB बरोबर आहे. आणि हे जे काही आता 41.4 GB याचं पण एक पार्टिशन बनवून घ्या, अप्लाय झाला आता. आणि 2 नंबरचं पार्टिशन दिसत तुम्हाला 58.3 GBचं, याला सिलेक्ट करा आणि याच्यावरती इन्स्टॉलेशन क्लिक करा, नेक्स्ट करा, इन्स्टॉलेशन सुरू होईल. बस झालं इन्स्टॉलेशनचं. आणि ते म्हणतो आहे का? काय तर त्याला कसं समजायचं? हा? त्यांना कसं समजायचं? एवढं बाकी आहे. त्याला आहे ना, मी थोडंसं बघितलं त्याला असं लावलं, त्याच्याबरोबर येईल होते माहिती स्क्रू आणि क्लिप होता त्या क्लिप त्याच्यामध्ये टाकायच्या होत्या. मी बरोबर त्या लॉजिक लावलं, वा एकाच दिलं बा. मग त्या लावून पाहिलं, मग ते मग खाली मध्ये रिकामा स्पेस दिसला, त्या रिकामा स्पेस मध्ये ती क्लिप टाकली, मग स्टोर हा मस्त हवं. पाहुणे ते दरवाजा आहे ना, दरवाजाला खेटायला सुद्धा 100 रुपये फाईन. वाजू राहील तो दरवाजा, सागाचा दरवाजा होता अगोदर, तिथं तोडून टाकला. आले का भरभर भरभर मध्ये घुसायला लागले का ते एकमेकांना ओढायचे पाठीमध्ये. आता कसं आहे, आता काय तुम्हाला जागा असते आतमध्ये काही नाही. पहिले 45 50 मुलं असायची. तुम्ही सांगा मध्ये बसण्यासाठी ना अशी चढ ओढ लागायची, कोण येऊन मध्ये बसत पाहिजे. आणि ते एकमेकाला ओढायची. अडताना काय करायचं, त्याला ओढलं तर तो तिकडे धारा असं ओढलं पण असं जायचं, धाड 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 एवढा आवाज यायचा त्यावेळेस. त्यापासून ते फाईन सुरू झाले. तुझं भाऊ नाही तर माझ्याकडे शिकायला. बोर होऊन जातो इतक्या वेळपर्यंत मी शिकवतो. एक काम कर बघ, लगातार फक्त 4 दिवस ती घेऊन आहे ना, फक्त गप्पाच मार, तेच करू लगातार. बघ गप्पा मार, शिकवू नको. शिकवणं तरी बेकार काम. एखादा टॉपिक घ्यायला लागला तर बोलत राहील. अहो तुम्हाला सांगतो, लोकांची वृत्ती कशी असते तुम्ही बघा बरं का. आता पाठीमध्ये जवळपास एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1 वर्षापूर्वी काय व्हायचं माहिती का, ते लोणी का लोणी गाव जिथून आता त्या लोणी तर लोणी गावाचे ते आजूबाजू 2-3 हॉटेल बा, इकडून हॉटेल असं छोटे छोटे हॉटेल बा. तिथे बसले का लोकांचे विषय काय राहायचे माहिती फक्त. लोकांचं फक्त एकच विषय राहायचं, अरे बाबू त्याला मास्तर आहे, ते मास्तर 400 पोरं शिकायला, 400 गुणिले 60,000. बघा बघ तुम्हाला सांगतो ना, म्हणजे हा 60 होतीच तेव्हा. अगोदर 50 होती, पण 60 होतीच तेव्हा. समजा 60ची फीस होती का, 1 वर्षापूर्वी नाही, 1.5 वर्षापूर्वी 60,000 फीस. पण तुम्ही धरा ना, आता तुम्ही समजा एक विचार करा, त्यावेळेस तुम्ही जर भरली 2 वर्षापूर्वी गोष्ट करा. 2 वर्षापूर्वी समजा तुमची 400 इंटू